शेळीपालनाचे महत्त्व. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनाचे महत्त्व पाहणार आहोत. सर्वांनी शेळीपालन करत असाल किंवा करण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरविण्यासाठी शेळ्यांच्या मांसाचे उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय फायदेशीर ठरतो. या व्यवसायाचे प्रमुख उत्पादन म्हणजे शेळ्याचे मांस. यास खेड्यात तसेच शहरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या धंद्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे चारा हा खेड्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो. या व्यवसायातून मिळणारा दुय्यम पदार्थ म्हणजे लेंडीखत. त्या स्थानिक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतातील एकूण शेळ्यांपैकी सुमारे 36% शेळ्यांची प्रत्येक वर्षी मांसासाठी खत होत असते. असे असून देखील दरवर्षी शेळ्यांच्या संख्येत 3 ते 4% वाढ होत असते. शेळीपालन व्यवसायास भांडवल अगदी कमी लागते. या व्यवसायात धोके कमी असतात. शेळी ही अतिशय काटक असून प्रतिकूल परिस्थितीत व निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यावर गुजरण करण्याची क्षमता असल्याने शेळ्या कोणत्याही प्रकारच्या हवामानाला तग धरू शकतात. शेळी हा प्राणी आकाराने लहान असल्याने कमी जागेत जास्त शेळ्या राहू शकतात. मांसासाठी शेळीपालन व्यवसाय करण्यास कोणत्याही धर्माचे बंधन नसल्याने शेळीच्या मटणाचे उत्पादनास चालना देऊन त्यात वाढ करणे अपरिहार्य आहे. राष्ट्रीय आहार विषयक संस्थेच्या शिफारशीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला 70 ग्रॅम प्रथिने दर दिवशी पाहिजेत. मांसाची उपलब्धता भारतामध्ये प्रत्येक माणशी प्रत्येक दिवशी 8.3 ग्रॅम इतकी आहे. अमेरिकेमध्ये 71 ग्रॅम तर जगामध्ये 24.8 ग्रॅम इतकी आहे. प्रत्येक माणसाला दररोज कमीत कमी 125 ग्रॅम मांस मिळाले पाहिजे. आणि विशेष म्हणजे शेळ्यांच्या केसांना विशेष महत्त्व व किंमत असते. शेळ्यांमध्ये केसांबरोबर लांब, तलम, मऊ, लॉक असलेल्या जाती आहेत, ज्याला पश्मिना म्हणून ओळखले जाते. शेळ्यांच्या मोहेर पश्मिना धाग्यापासून मऊ उबदार कापड, शाली, जर्किन, स्वेटर, कोट तयार होतात. हिमालय पहाडामध्ये आढळणाऱ्या चेगू जातीच्या शेळ्यांच्या पश्मिनापासून जगप्रसिद्ध किंमती हिमरू शाली तयार होतात. शेळीच्या कातडीला बाजारात मोठी मागणी आहे. शेळीच्या खुराचा व शिंगाच्या डिकाप्रमाणे चिकटवण्यासाठी गृह सजावटीसाठी उपयोग केला जातो. शेळ्यांच्या हाडांची रासायनिक खते, खनिजे, मिश्रणे, टूथपेस्ट, औषधे तयार करता येतात. शेळीची लेंडी उत्तम खत असून जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शेळीच्या मलमूत्राचा उपयोग केला जातो. एका शेळीपासून एका वर्षाला 100 ते 120 किलो लेंडीखत मिळते. शेळीच्या मूत्रात नत्राचे प्रमाण अधिक असून वर्षाला एका शेळीपासून 20 किलो नत्र मिळते. रक्तापासून रक्तवर्धक टॉनिकची निर्मिती केली जाते. बोकडाचे मांस खाण्यास चांगले म्हणून बहुतांशी लोक खाण्यास जास्त वापरतात. त्यामुळे बोकडाच्या मांसाचे दर जास्त असतात. मांसामध्ये शरीरास आवश्यक असे घटक सापडतात. मांस मध्ये आर्द्रता 74.2%, प्रथिने 21%, स्निग्ध पदार्थ 3.6%, कॅल्शियम 12.0 मिली ग्रॅम ते 100 ग्रॅम असते. 1960 सालानंतर भारत सरकारने शेळी संगोपनाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. शेळ्या झाडांचा, वनांचा नाश करतात हा लोकांचा चुकीचा समज आहे हे लक्षात आले. शेळी व्यवसायास प्रोत्साहन दिले पाहिजे या हेतूने शासकीय योजना आखण्यात आल्या. शेळ्यापासून चांगल्या प्रतीचे दूध, मांस, केस मिळावेत यासाठी संशोधन सुरू झाले. 6व्या पंचवार्षिक योजनेत शेळी संशोधन संस्था सुरू करण्यात आली. शेळीची प्रमुख वैशिष्ट्ये. शरीर आकारमान. शेळीचे आकारमान व वजन कमी असल्यामुळे त्यांचे खाद्य, पाणी, जागा, औषधोपचार व्यवस्थापनावर लागणारा खर्च कमी लागतो. बहुउद्देशीय प्राणी.
शेळीपासून आपल्याला चांगल्या प्रतीचे अन्न, दूध, मांस, उच्च प्रतीच्या तलमुगदार धागा, पश्मिना मोहेर, चर्मोद्योगासाठी चांगल्या प्रतीची कातडी, शेतीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी लेंडीखत, पशुपक्ष्यांच्या खाद्यामध्ये क्षार मिश्रण, हाड व हस्तकला व्यवसायासाठी शिंगे उपलब्ध होतात. पुनरुत्पादन क्षमता. गाई व म्हशीच्या तुलनेत शेळ्या कमी कालावधीत पुनरुत्पादनास लायक होतात. त्यांचा गाभण काळ, सलग 2 वितामधील अंतर कमी आहे. पुनरुत्पादन क्षमता सर्वोत्तम आहे व वांझ राहण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 2 वर्षात 3 वेत व प्रत्येक वितात एकापेक्षा अनेक करडांना जन्म देऊ शकतात. वाढत्या मांसाहारी लोकसंख्येच्या मांसाची गरज पूर्ण करण्यासाठी शेळी ही सर्वोत्तम प्राणी आहे. कुपोषणावर उपाय. शेळीचे दूध व मांसाची पौष्टिकता, पाचकता व प्रतती उत्तम असल्यामुळे मनुष्याच्या आहारातील प्रथिनांचा पुरवठा करण्यास व उपासमार, कुपोषण कमी करण्यास शेळीचे दूध व मांस उत्तम पूरक अन्न आहे. रोगप्रतिकार क्षमता. शेळ्या मूळतः काटक असून सहजासहजी रोगाला बळी पडत नाहीत. नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता चांगली असते. शेळ्यामध्ये क्षय रोग आढळून येत नाही. अन्नद्रव्याची गरज. शेळ्या पूर्णतः कमी प्रतीचा चारा, पिकाचे अवशेष, झाडपाला, फळे, पालेभाज्या, कोवळ्या फांद्या, स्वयंपाकगृहातील उष्टावळीवर उदरनिर्वाह करू शकतात. अन्नासाठी मनुष्यासोबत स्पर्धा करीत नाहीत. कोणत्याही प्राण्यापेक्षा पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या बाबतीत शेळ्या सर्वोत्तम आहेत. कुटुंबांचा स्वाभिमान जोपासणारी शेळी. गरीब शेतकरी शेतमजुराला आपल्याजवळ संकरित गाय किंवा दुभती म्हैस नाही, पण एकतरी शेळी आहे याचे कौतुक वाटते. सगळ्या कुटुंबाचे तिच्यावर जीव असतो. विशेषतः स्त्रियांचा, लहान मुलांचा पिल्लावर चांगलाच जीव लागलेला असतो. ग्रामीण विकासाला आधार शेळी. शेतकऱ्यांची, शेतमजुरांची किंवा समाजातील आर्थिक दुर्बल घटकाची परिस्थिती नजरेसमोर ठेवून, त्याचा पशुधनाच्या माध्यमातून विकास व प्रगती करण्याचा विचार केला तर, पहिल्यांदा शेळी हाच प्राणी नजरेसमोर येतो. शेळीचे दूध. शेळीच्या दुधात स्निग्धांशाचे प्रमाण जास्त असते. स्निग्ध कणांचे आकारमान अतिसूक्ष्म असल्यामुळे अतिशय पाचक आहे. शेळीचे दूध विम्लधर्मी आहे. शेतीला पूरक व्यवसाय. शेळीपालन. शेतीपासून मिळणाऱ्या टाकाऊ उपपदार्थाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी, जमीन स्वच्छ ठेवण्यास, शेतातील तणाचा, काटेरी झाडाझुडपाचा नाश करण्यासाठी शेळ्या उत्तम आहेत. तर शेतकरी मित्रांनो, शेळी ही आपल्याला परवडणारी प्राणी असून ऐनवेळी, अडचणीच्या काळात आपणास या शेळीपालनाचा नक्कीच उपयोग होतो. अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.